गुरु देई शक्ती करावी त्यांची भक्ती, गुरु देई ज्ञान करावा त्यांचा मान, गुरु देई ज्ञानाचा प्रकाश दूर करी अज्ञानाचा अंधकार, गुरुच असती जीवनदीप त्यांना वंदन वारंवार. नमस्कार, मी अश्विनी जाधव. अश्विनी माइंडस्पेस तर्फे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एक छोटंसं मूल चालायला शिकत असतं. ते अनेकदा पडतं, पण कुणीतरी त्याचा हात धरतं. तो हात म्हणजेच गुरु. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला असा हात मिळत राहतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवांपेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आहे. पण यामागचं मानसशास्त्र काय सांगतं? भारतीय संस्कृतीत गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर व्यक्तिमत्व घडवणारा मार्गदर्शक आहे. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांच्या ऑब्झर्वेशनल लर्निंग सिद्धांतानुसार आपण फक्त ऐकून नाही, तर आपल्या गुरूंचे विचार, वर्तन आणि मूल्ये पाहूनही शिकत असतो. त्यामुळेच गुरूंचे आचरण विद्यार्थ्यांवर खोल प्रभाव टाकते. यासोबतच जेव्हा गुरु विद्यार्थ्यांना समजून घेतात, त्यांच्या चुका स्वीकारतात आणि पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात, तेव्हा त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि भावनिक सुरक्षितता निर्माण होते. अशा वातावरणात शिकणे अधिक प्रभावी होते. गुरूंचे कौतुक, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढवते. यालाच मानसशास्त्रात पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट असे म्हणतात. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ पूजेचा दिवस नाही, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. संशोधन सांगते की कृतज्ञता व्यक्त केल्याने मन अधिक शांत, आनंदी आणि सकारात्मक होते. म्हणून आज आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला योग्य दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि घडवलं, त्या प्रत्येक गुरूंना मनापासून वंदन करूया. कारण गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. धन्यवाद.